नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 चा निकाल आता जाहीर झाला आहे आणि त्यानंतर लगेचच MBBS, BDS तसेच इतर सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. माझ्या अनेक वर्षाच्या मेडिकल काउन्सिलिंगच्या अनुभवामध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. विद्यार्थ्याला नीट परीक्षेत अतिशय चांगले गुण असूनही केवळ एखादे आवश्यक प्रमाणपत्र नसल्यामुळे, चुकीच्या नमुन्यातील कागदपत्रामुळे किंवा वेळेत दस्तऐवज तयार न केल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अचानक अडचणी निर्माण होतात किंवा हक्काची सीट गमवावी लागते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या 85% स्टेट कोटा MBBS ऍडमिशन साठी ओपन पासून SC, ST, OBC, VJ, NT, EWS अशा सर्व प्रमुख कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ती कुठून मिळतात आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी ही संपूर्ण चेकलिस्ट सह अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकही डॉक्युमेंट मिस झाले तर ऐनवेळी मोठी धावपळ होऊ शकते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट्स हाच तुमच्या प्रवेशाचा खरा आधार आणि आत्मा असतो. नीट परीक्षेत तुम्ही मिळवलेले उत्तम गुण तुम्हाला केवळ पात्र ठरवतात, पण त्या गुणांच्या जोरावर प्रत्यक्ष कॉलेज मिळवून देण्याचे काम तुमची कागदपत्रेच करतात. अनेकदा अगदी किरकोळ वाटणारी चूक, जसे की नावातील स्पेलिंगची विसंगती, अपूर्ण किंवा कालबाह्य एक्सपायर्ड प्रमाणपत्रे तुमच्या वर्षभराच्या कठोर मेहनतीवर पाणी फेकू शकतात. म्हणूनच काउन्सिलिंगच्या वेळी एकही चुकीचे किंवा अपूर्ण दस्तऐवज तुमच्या हक्काच्या जागेला धोक्यात आणू शकते. थोडक्यात सांगायचे तर गुण तुम्हाला रँक देतात, पण परिपूर्ण कागदपत्रे तुम्हाला कॉलेजचा प्रवेश देतात. कॉमन इसेन्शियल डॉक्युमेंट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य. सर्वप्रथम आपण अशा कागदपत्रांबद्दल जाणून घेऊयात जे कोणत्याही प्रवर्गातील म्हणजेच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी समान आणि अत्यंत अनिवार्य आहेत. अधिकृत चेकलिस्ट नुसार ही यादी नक्की तपासून घ्या. सर्वात प्रथम आपण जनरल आणि कॅटेगरी सह आवश्यक असणाऱ्या कॉमन कागदपत्रांची माहिती घेऊ. 1. इयत्ता 10वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, जे जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. CBSE बोर्ड आणि इतर काही बोर्ड 10वीची गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र एकत्र देतात. अशा वेळी 2 प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही. महाराष्ट्र स्टेट SSC बोर्ड सुद्धा मार्च 2026 पासून अशा प्रकारे गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट एकत्रच म्हणजे एकच प्रमाणपत्र देणार आहे. 2. इयत्ता 11वीची गुणपत्रिका. अनेक कॉलेजमध्ये प्रवेशाच्या वेळी 11वीची मार्क लिस्ट आवश्यक असते. तुम्ही PCB घेतलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी 11वीची गुणपत्रिका काही ठिकाणी आवश्यक ठरते, मात्र नवीन नियमानुसार याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी हे कागदपत्र तयार ठेवणे योग्य आणि आवश्यक ठरू शकते. NIOS सारखे इतर काही ओपन बोर्ड विद्यार्थ्यांना डायरेक्ट 12वीचे प्रमाणपत्र देतात. अशा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वीचे प्रमाणपत्र उपलब्ध होणार नाही. 3. इयत्ता 12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. सर्वात महत्वाचे म्हणजे 12वीची गुणपत्रिका, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र. ते सुद्धा काही बोर्ड एका प्रतीत देतात अथवा काही बोर्ड 2 स्वतंत्र प्रतीत देतात. ज्याप्रमाणे ते उपलब्ध आहे त्याप्रमाणे स्वतंत्र किंवा एकत्र अशा स्वरूपात काउन्सिलिंगसाठी सादर करणे आवश्यक आहे. NIOS आणि CBSE इत्यादी बोर्ड गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकच देतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी दिलेली एकच प्रत सादर केली तरी योग्य ठरते. 4. शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला. 12वी अथवा 12वीच्या पुढील शिक्षण घेतले असेल तर त्याप्रमाणे शाळा अथवा कॉलेज सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट अथवा ट्रान्सफर सर्टिफिकेट आवश्यक आहे. 5. मायग्रेशन सर्टिफिकेट. जर विद्यार्थी इतर NIOS सारखे ओपन बोर्ड किंवा इतर विद्यापीठातून उत्तीर्ण झाला असेल तर त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट अथवा ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या ऐवजी मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता असते. हे कागदपत्र फक्त ओपन बोर्ड आणि इतर बोर्डमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आवश्यक आहे. यानंतर आपण नीटच्या संदर्भात कॉमन आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत. त्यामध्ये 6. नीट CET ऍप्लिकेशन फॉर्म. नीटचा फॉर्म भरताना फॉर्म संपूर्ण भरून झाल्यावर ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुम्ही तयार ठेवलीच असेल.
ती प्रिंट अथवा यावर्षी रिनीट 2026 चा फॉर्म भरताना पत्त्यामध्ये बदल अथवा केंद्र बदल केला असेल तर त्यानंतर नवीन जनरेट होणारी ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आवश्यक आहे. 7. नीट UG 2026 ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी 3 मे 2026 ची परीक्षा रद्द करून NTA ने 21 जून 2026 रोजी नीटची परीक्षा आयोजित केलेली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 21 जून 2026 च्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट तयार ठेवणे आवश्यक आहे. 8. नीट UG 2026 स्कोर कार्ड रँक लेटर. निकालपत्र. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला जे तुमचे स्कोर कार्ड nta.nit.in या वेबसाईट वरून आपल्या लॉग इन मधून डाउनलोड केले असेल ते स्कोर कार्ड म्हणजेच तुमचे एअर रँक लेटर म्हणजेच तुमचा नीटचा रिझल्ट हे सर्वात महत्वाचे कागदपत्र तयार ठेवा. यानंतर सर्वांसाठी कॉमन असणाऱ्या ओळखपत्रासंदर्भात कागदपत्रांची आपण माहिती घेणार आहोत. 9. ओळखपत्राचा पुरावा आयडी प्रूफ. अधिकृत पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड हे प्रामुख्याने आयडी प्रूफ म्हणून विद्यार्थ्यांनी ओरिजिनल तयार ठेवावे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अजून अपडेट केलेले नाही. NTA ने परीक्षेपूर्वी अनेक वेळा तशा सूचना देऊनही परीक्षेच्या दिवशी अनेक विद्यार्थी लहानपणाचेच आधार कार्ड घेऊन गेलेले होते. मात्र काउन्सिलिंग नंतर कॉलेजमध्ये फी सवलतीसाठी पात्र होण्याकरिता विद्यार्थ्यांना अपडेटेड आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आणि आता लहानपणीचे आधार कार्ड अपडेट करणे हे तर अत्यावश्यक गोष्ट आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास मतदान कार्ड लागू असल्यास यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे. 10. पासपोर्ट साईज फोटो. फॉर्मवर अपलोड केलेले किमान 6 ते 8 रंगीत फोटो सोबत ठेवावेत. यानंतर काउन्सिलिंगच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील डॉक्युमेंट आवश्यक आहेत. 11. महाराष्ट्र सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मिळणाऱ्या ऍप्लिकेशनची प्रिंट. कॉलेज प्रवेशाच्या वेळी तुमचा संवर्ग पडताळणीसाठी ते आवश्यक ठरते. त्यामुळे काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन करताना ही प्रिंट न विसरता घ्यावी. 12. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. तज्ञ समितीने दिलेले तात्पुरते जागा वाटप पत्र. तुम्हाला सीईटी सेल अथवा MCC वेबसाईटवरून सीट अलॉट झाल्याचे पत्र असते. त्यामध्ये कोणत्या कॉलेजला कोणत्या वेळेत जाऊन प्रवेश घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन केलेले असते. हे सीट अलॉटमेंट लेटर तुम्ही तयार ठेवणे आवश्यक आहे. हे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला मिळणारे अंतिम शेवटचे डॉक्युमेंट असेल. यानंतर महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी आवश्यक असणारे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे 13. नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. हे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला 85% महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये प्रवेश घेता येणार नाही. तुम्हाला फक्त 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रवेश घेता येईल. त्यामुळे सर्वात महत्वाचे हे कागदपत्र तयार ठेवा. बऱ्याच वेळा काही राज्यांमध्ये अथवा काही विद्यार्थ्यांकडे स्वतंत्रपणे राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमेसाईल म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र असण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमेसाईल एकत्र असले तरी हरकत नाही, स्वतंत्र असले तरी हरकत नाही. एकत्र अथवा स्वतंत्र अशा स्वरूपात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यानंतर सर्वांसाठी आवश्यक असणारे अजून एक महत्वाचे कागदपत्र ते म्हणजे 14. वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रोफॉर्मा एज. कोणत्याही शासकीय किंवा खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करताना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून रजिस्टर MBBS किंवा MD डॉक्टर यांच्याकडून घेतलेले मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. त्याचा फॉर्मॅट सीईटी सेलच्या माहिती पत्रकात दिलेला असतो. 15. गॅप सर्टिफिकेट. 12वी नंतर नीट परीक्षा देईपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला असतो, थोडक्यात जे विद्यार्थी नीट परीक्षेला रिपीटर असतात अशा विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिल्यानंतर या शैक्षणिक वर्षापर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत ते विद्यार्थी कोठे जॉईन झाले होते, त्यांनी कोणते शिक्षण घेतले आहे किंवा कोणतेही शिक्षण न घेता ते घरीच राहून नीटच्या परीक्षेच्या तयारीचा अभ्यास करत होते असे नमूद करणारे शपथपत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट म्हणजेच तुमचे गॅप सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट तुम्ही अधिकृत सरकारी नोटरी अथवा तहसीलदार मॅजेस्टिक यांच्याकडून घेऊ शकता.
इतर विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी याच वर्षी 12वीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. 16. कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा वर्तन प्रमाणपत्र. सीईटी सेलच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार अथवा प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत माहिती पत्रकानुसार या सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. मात्र काही कॉलेजेस विद्यार्थ्यांचे प्रवेश विशेष करून मॅनेजमेंट कोटा म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये असतील तर त्यांचे प्रवेश नाकारण्यासाठी तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का अशा सर्टिफिकेटची आयत्या वेळी मागणी करतात व बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारतात. अशा वेळी आपला प्रवेश नाकारला जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी अधिक काळजी म्हणून हे प्रमाणपत्र तयार ठेवावे. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मधून शेवटचे शिक्षण घेतलेले आहे अथवा 12वीचे प्रमाणपत्र ज्या शाळेतून घेतलेले आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुमच्या वर्तणुकीबद्दल दिलेले प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट याची आवश्यकता नसते. परंतु तुमची अडवणूक करायचे धोरण कॉलेजने अवलंबल्यास त्रास नको म्हणून हे तयार ठेवा. 17. प्रतिज्ञापत्र बॉन्ड अंडरटेकिंग. कॉलेजच्या नियमानुसार प्रवेशाच्या वेळेस आवश्यक बॉन्ड अंडरटेकिंग फॉर्म लिहून द्यावा लागतो. याचा नमुना तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरून मिळतो. ज्यावेळी तुम्हाला सीट अलॉटमेंट लेटर दिले जाते त्यानंतर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर अथवा कॉलेजच्या फोन नंबरवरून डॉक्युमेंट लिस्ट मागवून घेता. त्याच वेळेला कॉलेज तुम्हाला बॉन्ड किंवा अंडरटेकिंग एफिडेव्हिट करून घेऊन या असे नमूद करते. काही वेळा तुमचे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुमच्याकडून हे कागदपत्र कॉलेज घेते. अंतिम प्रवेश घेताना हे कागदपत्र बऱ्याच कॉलेजेसमध्ये घेतले जाते. वरील प्रमाणपत्रापैकी 11वीची मार्कशीट, प्रतिज्ञापत्र किंवा बॉन्ड अंडरटेकिंग किंवा गॅप सर्टिफिकेट याची काही कॉलेजमध्ये आवश्यकता लागत नाही. मात्र तुम्हाला आयत्या वेळी अडचण येऊ नये व मानसिक त्रास होऊ नये या दृष्टीने आम्ही ही सर्व प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक नमूद केलेली आहेत. हे सर्व डॉक्युमेंट सर्वसाधारणपणे जनरल कॅटेगरी पासून सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. या कॉमन डॉक्युमेंट नंतर आपण आता प्रत्येक कॅटेगरीसाठी लागणारे कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. ओपन कॅटेगरी. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून जनरल सीटसाठी प्रवेश घेत असाल तर तुम्हाला जात किंवा सामाजिक आरक्षणाशी संबंधित कोणतेही अतिरिक्त प्रमाणपत्र द्यावे लागत नाही. मात्र महाराष्ट्र स्टेट कोटा प्रवेशासाठी तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणे कायद्याने बंधनकारक आहे. याशिवाय जर तुमचे उत्पन्न मर्यादित म्हणजेच 8 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस पर्याय निवडू शकता. ईडब्ल्यूएस कॅटेगरी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील सर्व कॉमन कागदपत्रांबरोबरच खालील विशेष कागदपत्रे तयार ठेवावी. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. हे प्रमाणपत्र सक्षम महसूल अधिकारी म्हणजेच तहसीलदार कार्यालय किंवा आपले सरकार पोर्टलद्वारे अर्ज करून मिळते. उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट. चालू आर्थिक वर्षाचा सक्षम प्राधिकरणाने दिलेला अधिकृत वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो ईडब्ल्यूएस पात्रतेची पडताळणी करतो. जर हा दाखला 3 वर्षांसाठी दिला असेल तर चालू आर्थिक वर्षापर्यंत तो लागू असल्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. जर काही विद्यार्थ्यांकडे एकाच आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तो मागील आर्थिक वर्षाचे 2025-26च्या उत्पन्नावर आधारित असावा आणि 1 एप्रिल 2026 नंतरच्या तारखेचा असावा. दरवर्षी नियमानुसार नवीन आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे जुन्या प्रवर्गाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून राहू नका. एससी कॅटेगरी. एससी प्रवर्गाच्या शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांसाठी खालील 2 कागदपत्रे सर्वात महत्वाची आहेत ज्याशिवाय आरक्षणाचा लाभ मिळत नाही. जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट. सक्षम प्राधिकरणाने दिलेला अधिकृत जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. केवळ जातीचा दाखला पुरेसा नसतो. प्रवेश निश्चित करताना संबंधित जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करावेच लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अर्ज आधीच केलेला असावा. एसटी कॅटेगरी. एसटी प्रवर्गाच्या शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दस्तऐवज जमातीचा दाखला ट्राईब सर्टिफिकेट, जमात वैधता प्रमाणपत्र ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडून दिले जाते. यामध्ये जुने दस्तऐवज, वंशावळ, महसूल नोंदी किंवा रक्ताच्या नात्यातील शैक्षणिक नोंदी तपासल्या जातात. त्यामुळे ही प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत प्रलंबित ठेवू नका. यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांना आवश्यक आहे त्या सर्व कॅटेगरी म्हणजे संवर्गाचा विचार करून आपण त्यांच्या डॉक्युमेंटची माहिती
एकत्रितरित्या घेणार आहोत. व्हीजे एनटीचे सर्व प्रवर्ग ABCD, ओबीसी, एसबीसी आणि एसीबीसी यांच्यासाठी कोणती विशेष डॉक्युमेंट आवश्यक आहे ते आपण आता पाहणार आहोत. आता व्हीजे, NTA, NTB, NTC, NTD, ओबीसी, एसबीसी आणि एसीबीसी विद्यार्थ्यांबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना 4 महत्वाचे दाखले लागतात. 1. जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. 2. जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. 3. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, NCL. हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून दिले जाते आणि ते चालू आर्थिक वर्षासाठी व्हॅलिड असणे आवश्यक आहे. ते 1 एप्रिल 2026 नंतर घेतलेले असावे. 4. पालकांच्या उत्पन्नाचा दाखला. काही विद्यार्थ्यांकडे 3 आर्थिक वर्षांचे एकत्रित उत्पन्न दाखला प्रमाणपत्र असते, विशेष करून ज्यांचे उत्पन्न 5 लाखाच्या आत असते. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, उत्पन्न दाखला कोणत्या कालावधीसाठी लागू आहे हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. जर तुम्ही एकाच आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2025-26 चे उत्पन्नावर आधारित उत्पन्न दाखला घेतलेला असेल तर त्या दाखल्यावर 1 एप्रिल 2026 नंतरची तारीख असणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी चूक याच प्रमाणपत्रामध्ये होते, त्यामुळे ते वेळेत तपासून घ्या. शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार उत्पन्नाचा दाखला आवश्यक नसून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. मात्र शिष्यवृत्तीच्या परिपूर्ततेसाठी काही कॉलेजेस या दाखल्याची मागणी करतात, म्हणून हा दाखला सुद्धा तयार ठेवा. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरीत अथवा सरकारच्या अनुदानावरील उपक्रमात अथवा खाजगी अनुदानित शाळेत अथवा कॉलेजेसमध्ये कार्यरत आहेत अशा पालकांना सुद्धा उत्पन्न 8 लाखाच्या वर असताना सुद्धा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकते. त्यासाठी त्यांना त्यांच्या आस्थापनामध्येच म्हणजेच कार्यालयाकडून संवर्ग क चे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच पती पत्नी शासकीय नोकरीत आहेत आणि त्यांचे मासिक उत्पन्न हे 8 लाखाच्या वर आहेत अशा पालकांसाठी सुद्धा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट शासनाच्या GR प्रमाणे मिळू शकते. त्यासाठी त्यांना ते संवर्ग क अथवा ड मध्ये कार्यरत आहेत असे या संदर्भातील योग्य संवर्गाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. संवर्ग ब मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा जर ते सुरुवातीला संवर्ग क अथवा ड मध्ये नियुक्तीच्या वेळी लागले असतील तर त्यांना सुद्धा ही सवलत मिळू शकते. या संदर्भात संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी सुधारित शासकीय नियम व GR चा आधार घ्यावा. यानंतर प्रत्येक संवर्गात अगदी जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा समांतर आरक्षण लागू असते. हे लक्षात घेऊन समांतर आरक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांनी पुढील कागदपत्रे तयार ठेवावी. 1. PWD. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांग म्हणजेच हँडिकॅप असल्याचे PWD सर्टिफिकेट, पर्सन विथ डिसॅबिलिटी कोट्यासाठी अधिकृत वैद्यकीय मंडळाने दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सरकारी हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय येथील शल्य विशारद यांचे प्रमाणपत्र अथवा CET सेलने जाहीर केल्याप्रमाणे जे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. याची सर्व माहिती तुम्हाला CET सेलच्या माहिती पत्रकात उपलब्ध होईल. 2. डिफेन्स. डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 प्रमाणपत्र. डिफेन्स म्हणजे संरक्षण दलातील सैनिक अथवा सैनिकांच्या पत्नी अथवा मुलांसाठी आवश्यक असलेल्या समांतर आरक्षणासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र काउन्सिलिंग पूर्वी कमाल 3 महिने आधीच्या तारखेचे असणे आवश्यक आहे अथवा त्याच्यात 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा उल्लेख असणे आवश्यक आहे. 3. ऑर्फन म्हणजेच अनाथ सर्टिफिकेट. या संदर्भात योग्य व सक्षम अधिकाऱ्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 4. प्रकल्पग्रस्त. शासकीय प्रकल्पांसाठी धरणे, रस्ते इत्यादी जमीन किंवा घर संपादित झालेल्या कुटुंबातील उमेदवारांना हे आरक्षण मिळते. यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी त्यांचे पालक प्रकल्पग्रस्त आहेत या संदर्भात तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याकडून दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच त्या प्रमाणपत्रावरून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रकल्पग्रस्त म्हणून प्रकल्पग्रस्ताशी नाते दर्शवून तयार केलेले प्रमाणपत्र अथवा ऍफिडेव्हिट सुद्धा आवश्यक आहे. 5. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग MKB. सीमा भागातील 865 विवाहित गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शासकीय कोट्यात सुमारे 8 जागा राखीव असतात.
यासाठी सीमाभाग येथील रहिवासी व मातृभाषा मराठी असल्याचा दाखला आवश्यक असतो, अथवा तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर मराठी भाषा असल्याचे नमूद असणे आवश्यक असते. 6. महाराष्ट्रातील डोंगराळ भाग म्हणजेच हिली एरिया येथील रहिवाशांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेत समांतर आरक्षणामध्ये काही जागा राखून ठेवल्या जातात. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांचे हिली एरियामध्ये वास्तव्य असणारे प्रमाणपत्र पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असते. पालकांचे प्रमाणपत्र असेल तर विद्यार्थ्यांसाठी शपथपत्र तहसीलदाराकडील आवश्यक असून विद्यार्थ्याशी नाते व त्याचे 10वी, 11वी, 12वीचे शिक्षण याच हिली एरियामधून झालेले आहे असे शपथपत्र अथवा प्रमाणपत्र आवश्यक राहील. याच सोबत त्यांच्या रहिवासाचे आवश्यक पुरावे देखील आवश्यक आहेत. याशिवाय सीईटी सेलच्या माहिती पत्रकात असणारी इतर समांतर आरक्षणे सुद्धा महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी 85% लागू राहतील. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आम्ही शेकडो विद्यार्थ्यांचे फॉर्म्स पाहतो आणि काही समान चुकांमुळे त्यांचे प्रवेश धोक्यात येताना पाहतो. जातीचा दाखला आहे पण जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नाही. नॉन क्रिमिलियर एनसीएल जुने किंवा कालबाह्य असणे. ईडब्ल्यूएस किंवा उत्पन्नाचा दाखला अद्ययावत नसणे. डोमिसाईल सर्टिफिकेट ऐनवेळेस काढायला घेतल्यामुळे उशीर होणे. कागदपत्रांमध्ये नाव किंवा जन्मतारीख यामध्ये तफावत असणे. जर अशी चूक असेल तर आधीच गॅझेट किंवा योग्य ते ॲफिडेव्हिट करून घ्या. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रोफॉर्मा एज वर डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर किंवा अधिकृत शिक्का नसणे. वरील बाबींमध्ये काही त्रुटी अथवा काही स्पेलिंग चुका असतील तर त्या संदर्भात आधीच रजिस्टर नोटरी अथवा तहसीलदार यांच्याकडून शपथपत्र ॲफिडेव्हिट तयार करून घ्यावे व त्यामध्ये नाव अथवा नावाच्या स्पेलिंग मध्ये अथवा इतर जर काही त्रुटी असेल तर तसे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. जर काही कागदपत्रांमध्ये विरोधाभास असेल तर सदर कागदपत्रांमध्ये कोणते कागदपत्र ग्राह्य मानणे योग्य आहे हे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. जर या गोष्टींची आपण वेळीच पूर्तता केली नाही आणि दोष निवारण केले नाही तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो आणि तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गांभीर्याने विचार करा आणि सर्व कागदपत्रांची योग्य वेळेत पूर्तता करा. याशिवाय प्रवेश घेण्याच्या वेळेला जर एखाद्या कॉलेजने तुमच्याकडे अवास्तव किंवा अयोग्य आणि नमूद नसलेल्या कागदपत्रांची मागणी केली तर त्यांना तुम्ही स्पष्ट सांगा की तुमच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये तुम्ही तसे नमूद करणे आवश्यक होते. तुम्ही जर माझा प्रवेश निश्चित केला नाही तर मी अधिकृतरित्या सीईटी सेलकडे तुमची तक्रार करेन. म्हणूनच कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी त्यांची डॉक्युमेंट लिस्ट वेबसाईट वरून डाउनलोड करा. प्रत्येक कॉलेजची डॉक्युमेंट लिस्ट थोडीशी वेगळी असू शकते, म्हणून गांभीर्यपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्या. तसेच बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ऑल इंडिया 15% कोट्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक ठरतात. तर यामधील डोमिसाईल सोडून इतर सर्व कागदपत्रे ऑल इंडिया कोट्यासाठी आवश्यक ठरतात. मात्र केंद्राचे ऑल इंडिया कोट्यासाठी धोरण थोडेसे वेगळे असल्यामुळे तेथे एनटी प्रवर्ग अस्तित्वात नसून एनटी प्रवर्गाचा ओबीसी मध्ये समावेश होत असल्यामुळे एनटी प्रवर्गातील मुलांनी सेंट्रलच्या फॉर्मॅट प्रमाणे ओबीसी प्रमाणपत्र तयार ठेवावे. महाराष्ट्रातील काही ओबीसी कास्ट सेंट्रलच्या ओबीसी लिस्टमध्ये नसल्यामुळे त्यांना सेंट्रलमध्ये जनरल प्रवर्गात रिझर्वेशन घ्यावे लागते. ऑल इंडिया 15%च्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अस्तित्वात असलेली काही समांतर आरक्षणे सेंट्रलमध्ये समाविष्ट नसतात. उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त डोंगराळ भागातील रहिवासी इत्यादी. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रलच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची रचना फॉर्मॅट वेगळा असतो आणि महाराष्ट्र सरकारच्या स्टेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा असतो. हे दोन्ही फॉर्मॅट आपण नीट पडताळून पहा व त्याप्रमाणे तयार ठेवा. मित्रांनो, नीट परीक्षेत अहोरात्र मेहनत करून चांगले गुण मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच ही सर्व कागदपत्रे योग्य वेळेत आणि अचूक स्वरूपात तयार ठेवणेही महत्वाचे आहे. तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रवर्गासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख कागदपत्रांची सविस्तर चेकलिस्ट पाहिली आहे. ही सर्व चेकलिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही तिचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा. जर ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या पालकांना उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक नीट विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा. अधिकृत आणि अचूक नीट यूजी 2026 अपडेट्स, कट ऑफ, विश्लेषण आणि सविस्तर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस,
BHMS BPT काउन्सिलिंग मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC विरार ह्या आमच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मोफत अपडेटसाठी आमच्या अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक 9325261565 वर फ्री अपडेट्स असा मेसेज करा. जर तुम्हाला संपूर्ण ऍडमिशन प्रक्रियेत कॉलेज निवडण्यापासून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तज्ञांचे वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर याच नंबरवर पेड काउन्सिलिंग असा व्हॉट्सअप मेसेज करून आमच्या टीमशी आजच संपर्क साधा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, दिवसभरात आम्हाला शेकडो पालकांचे फोन येत असतात, तेव्हा सर्व फोन उचलणे शक्य नाही. त्यामुळे सर्व पालकांना नम्र विनंती आहे की फोन न उचलला गेल्यास आपला मेसेज आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. आपली काही शंका असेल अथवा प्रश्न असेल तर व्हॉट्सअपवर पाठवा. आम्ही त्या प्रश्नाचे तुम्हाला 12 तासात नक्कीच उत्तर देऊ. पुढील कालावधीमध्ये आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतील, या दृष्टीने आपण अनुभवी मार्गदर्शकाचे काउन्सिलिंग घेणे योग्य ठरते. या दृष्टीने तुम्ही आजच आमच्या पेड काउन्सिलिंग सेवेमध्ये सामील व्हा आणि लाखो रुपयांचे नुकसान होण्याचे वाचवा. आपले वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.